दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. 3 दशकाहून अधिक काळ प्रशासनाच्या विविध पातळ्यांवर काम करत जमिनीचा व्यापक अनुभव आणि धोरणात्मक दृष्टी यांचा समतोल साधणारं व्यक्तिमत्व म्हणजे IAS डॉक्टर सुहास दिवसे. उद्यान विद्या विषयातील MSc, सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक प्रशासनाचं शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनातील PhD, शैक्षणिक आणि प्रशासकीय उत्कृष्टतेचा संगम त्यांच्या कारकिर्दीत दिसून येतो. जमिनीच्या नोंदींचं संगणकीकरण असो, शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर असो किंवा GIS आणि उपग्रह चित्रांच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं अचूक मूल्यांकन, प्रशासनात तंत्रज्ञानाची नवी दिशा देणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोविड सारख्या संकटात अवघ्या 21 दिवसात 1600 खाटांची रुग्णालये उभी करणारं त्यांचं शिस्तबद्ध प्रशासन आज महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख व्यवस्थेला भविष्यात घेऊन जाण्याचं काम ते समर्थपणे करीत आहेत. अनुभवातून प्रशासनाचा बदलता चेहरा समाजासमोर आणणाऱ्या डॉक्टर सुहास दिवसे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज एक अत्यंत अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्या भेटीला येणार आहे. MSc उद्यान विद्या, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनातली PhD आणि सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक प्रशासनाचा अनुभव, त्याचं शिक्षण घेतलेले IAS डॉक्टर सुहास दिवसे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये जेव्हा येतं आणि आपल्या माध्यमातून आम्हाला संवाद साधता येतो तेव्हा होणारा आनंद हा अत्यंत वेगळा असतो आणि हा आमच्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. मी आमंत्रित करते IAS डॉक्टर सुहास दिवसे यांना. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. वेलकम सर. थँक्यू. बसा. मंडळी, प्रशासन म्हणजे केवळ फाईल नाही, तर त्याही पलीकडे समाजातल्या लोकांचं स्वप्न, त्यांचं नशीब त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. संवेदना, माणुसकी यांचा उत्तम संगम डॉक्टर IAS दिवसे यांच्यामध्ये बघायला मिळतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन अधिक लोकाभिमुख केलंय, ही जमेची बाजू. सर नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंच आहे, पण त्याच्या आधी आपण IAS व्हावं, सनदी अधिकारी व्हावं, ही प्रेरणा कुठून मिळाली? तुमचं शालेय महाविद्यालयीन जीवन कसं होतं? घरातलं वातावरण कसं होतं? याबद्दल अगदी थोडक्यात ऐकायला सुरुवातीला आवडेल. IAS व्हावं असं काही लहानपणापासून काही वाटत नव्हतं. माझं तसं म्हणाल तर मी अपघातानंच प्रशासकीय सेवेत आलोय. माझे वडील कृषी अधिकारी होते. वेगवेगळ्या खाजगी साखर कारखान्यांमध्ये बालपण गेलं माझं आणि शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच सगळ्याच क्षेत्रामध्ये भयंकर इंटरेस्ट, म्हणजे ड्रॉइंग असो, इलोकेशन असो, खेळ असो, नाटक असो. आणि त्यामुळं आणि माझे शिक्षक, माझं वातावरण खूप छान होतं. त्यामुळं असं ज्याला म्हणूयात की चौफेर अभ्यासाबरोबर या सगळ्या गोष्टी खूप केल्या आणि त्याच्यामुळं मला वाटतं या सगळ्याचा फायदा मला नंतर झाला. मी ॲग्रिकल्चरमध्ये मास्टर्स केलं. माझी पत्नी पण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. तिनं परत नंतर PhD मॅनेजमेंटमध्ये केलं. अच्छा. आणि लहानपणापासून अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायची, वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायची खूप आवड होती. MSc झाल्यानंतर मात्र असा अपघातानेच परीक्षेला बसलो आणि पास झालो.
म्हणजे नंतर? इतकं ते म्हणजे मला आता बघितल्यावर असं वाटतं की मला खरं डॉक्टर व्हायचं होतं. अच्छा. पण एका मार्काने माझं मेडिकल गेली ॲडमिशन आणि तेव्हा नोकरी करायचं नाही असं नक्की होतं. म्हणून मी कॉलेजमध्ये असताना माझी नर्सरी होती. मी व्यवस्थित गार्डन डिझाईन करायचो, कन्सल्टन्सी द्यायचो. पण नंतर 1991च्या दरम्यान खूप परिस्थिती म्हणजे एकूणच राष्ट्राचीच परिस्थिती खराब होती आणि त्या दरम्यान मग नोकऱ्या नव्हत्या आणि व्यवसायही नव्हता आणि म्हणून या परीक्षांना बसलो. मला वाटतं डॉक्टरपेक्षा नियतीच्या मनात तुम्हाला सनदी अधिकारीच करावं ही इच्छा होती. आता खरंच वळून बघताना मागं वाटतं की अ, हेच खरंच होतं आणि खूप आनंद मिळाला या प्रशासकीय सेवेमध्ये. एकतर एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर काम करण्याची संधी प्रशासकीय सेवेमध्ये मिळते आणि छोट्या-छोट्या गोष्टीमधूनही सर्वसामान्यांच्या, नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या सेवेत आहे आणि तो खूप आनंद, काम करण्याचं खूप समाधान या सेवेमध्ये मला मिळालं. तेच मी आता विचारणार होते, की 3 दशकाहून अधिक काळ तुमचा प्रशासनातला अनुभव आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवरचा तो अनुभव आहे. कुठला असा टप्पा होता, की ज्याने तुमच्यामध्ये परिवर्तन घडवलं? मी ज्यावेळेला 94 मध्ये सेवेत दाखल झालो, त्यावेळेला सातबारा हा मिळवणं हा एक अत्यंत मी ज्याला येणार आहे तिकडे. म्हणूयात वेदनादायीच प्रकार होता आणि शेतकऱ्यांचे इतके हाल, नागरिकांचे प्रचंड हाल आणि यंत्रणांच्या सुद्धा मर्यादा होत्या हो. आणि त्यावेळेला प्रथम असं वाटलं, की याचं संगणकीकरण करायला पाहिजे आणि आम्ही झपाटल्यासारखं मी काम केलं. मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं दप्तर हे जुन्नरमधल्या विघ्नर नगर म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथलं कॉम्प्युटराईज केलं. आणि मला संधी दिली शासनाने. मी नंतर संगणकीकरणाचा राज्याची जी समिती नेमली, डॉक्टर उमेशचंद्र सरंगी सर त्यावेळी डिव्हिजनल कमिशनर होते. त्याचा मी पहिला ज्याला म्हणूयात डोमेन एक्सपर्ट होतो आणि ते काम खूप केलं आणि झपाटून 1-2 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण राज्यामध्ये सातबारा संगणकीकरण आवरलं. तो अत्यंत क्रांतिकारी निर्णय होता आणि तंत्रज्ञानाने इतकं आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो याची एक चांगलं मला वाटतं टर्निंग पॉईंट आहे. जो मला मग तंत्रज्ञानाचा प्रशासनातला वापर हा माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा टप्पा. पण मग जमिनीच्या नोंदीमध्येही तुम्ही तंत्रज्ञानाचा फार सुंदर वापर केला. हो. त्याचा काय परिणाम झाला? आता मग सातबारा एकदा कम्प्युटराइज झाल्यानंतर मुळातच आपलं जे दप्तर आहे ना, हेच मुळात संगणक आहे. म्हणजे तो एक कम्प्युटर प्रोग्राम आहे आणि मग त्याच्यामध्ये या नोंदी हा जो प्रकार होता तो पण क्लिष्ट. त्यामुळे आपण ई फेरफार नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं, मग ई चावडी नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं. म्हणून संपूर्णतः दप्तराचं जे कामकाज जे मॅन्युअली होत होतं, ते आता काही मॅन्युअली होत नाही. सगळं ऑटोमॅटिक झालं. त्यामुळे आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही ज्या क्षणी तुम्ही तुमचं खरेदी खत नोंदवाल, त्या क्षणी त्याचा फेरफाराचा अंमल होतो आणि मग सर्व प्रक्रिया जी आहे ती ॲटोमाइज्ड. आता आपण त्या टप्प्यावर आहोत की कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये शासन निर्णय घेईल की ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्याच्या 7 ते दिवसामध्ये 15 दिवसामध्ये त्याची नोंद पण खूप ऑटोमॅटिकच चांगली गोष्ट आहे ही. कारण मला असं वाटतं लोकांना ह्याच्यासाठी सतत खेटे मारण्याचा जो प्रकार असतो, तो कमी होईल. जगाच्या पाठीवर कुठूनही तुम्ही आपल्या जमिनीची माहिती बघू शकता. तो सातबारा डिजिटल स्वरूपात तुमच्या हातात मिळतो. तुमची नोंद कुठल्या टप्प्यावर आहे त्याची माहिती तुम्हाला मिळते. हा झाला जमिनीच्या नोंदीच्या बाबतीमध्ये आणि नंतर आता भूमी अभिलेख विभागामध्ये मोजणी आणि इतर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण आता टेक्नॉलॉजी वापरतोय आणि महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये एक अग्रेसर राज्य आहे लँड हो. रेकॉर्ड्स आणि मोजणी या क्षेत्रामध्ये हो. आणि त्याचा वापर विविध क्षेत्रामध्ये खूप होतोय आणि त्याच्यामुळं आता डिजिटल लँड रेकॉर्ड्स, GIS प्लॅटफॉर्म वगैरे अशा प्रकारची जी आपण सुविधा निर्माण करतोय आणि ही येणाऱ्या काळामध्ये ही जी काही आपण विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र असं माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांची जी काही योजना आहेत, मला वाटतं डिजिटाइज लँड रेकॉर्ड आणि GIS प्लॅटफॉर्मवर असणारी ही सर्व माहिती हा त्याच्यातलं सगळ्यात मोठं ज्याला म्हणूयात सूत्र आहे, ज्याला मोठा एक महत्त्वाचा धागा आहे. याच्यातूनच हे सर्व साध्य होऊ शकतं. मला वाटतं वेळेचं व्यवस्थापन झालं याच्यातून. कारण लोकांचा वेळ वाचला आणि घर बसल्या त्यांना संगणकावरनं सगळी माहिती मिळायला अधिक सोपं झालं सातबारा प्रक्रियेनंतर. अगदी बरोबर आहे. कारण साधारणपणे 7-8 गावांना मिळून एक तलाठी असतो. तो तलाठी भेटणं, तिथे जाऊन तो सातबारा मिळवणं हा एक त्याची वेळ मोठा मिळणं. म्हणजे सगळ्यात पैसा, वेळ, श्रम या सगळ्याचा अपव्यय होता. आता मात्र तुम्ही म्हणता तसं काय एका क्लिक ऑफ अ बटन तुम्हाला हे सर्व माहिती मिळते आणि आपल्या जमिनीवर काय नक्की घडतंय याची पण माहिती तुम्हाला मिळते. आणि आता WhatsAppसारख्या सोशल मीडियामुळं, WhatsAppमुळं, इंटरनेटमुळं, मेल्स ह्या सगळ्या गोष्टी आता फार सुकर झाल्या. हे आपण करावं ही भावना तुमच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झाली?
मला पहिल्यापासूनच टेक्नॉलॉजीबद्दल भयंकर आकर्षण होतं. हं. नोकरीत आल्यानंतर असं लक्षात आलं की आपण लोकसंख्या जर बघितली आपला विस्तार बघितला, महाराष्ट्र फार मोठं राज्य आहे. म्हणजे हो. एखाद्या युरोपियन देशापेक्षा मोठं राज्य आहे आपलं. आपल्यातली लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळं यंत्रणा किती चांगली असली तरी मानवी श्रमाला मर्यादा आहे. आणि तेव्हा हा विचार सुचला की आपण सातबारा कॉम्प्युटराइज तर, आणि जेव्हा आपलं दप्तरच एवढं छान आहे, तर त्यावेळेला एक पायलट आम्ही करत होतो, तेव्हा लक्षात आलं की आपला मुळात दप्तर हाच एक सॉफ्टवेअर आहे. आणि ते हं. कधी काळी 100 वर्षापूर्वी तयार केलेलं दप्तर आहे आपलं. तर मग तेच आपण जर कम्प्युटराइज केलं तर किती चांगलं होईल. आणि मग त्याच्यातनं ती प्रेरणा आली. आणि मग त्याच्यामध्ये जे यश मिळालं, त्याच्यामुळे मग प्रत्येक क्षेत्रामध्ये मग जे काही टेक्नॉलॉजी आली, त्याचा प्रशासनामध्ये वापर करण्याचा म्हणजे एक छंद लागला, हं. असं आपण म्हणूयात. आणखीनही खूप जाणून घ्यायचंय. मंडळी, कुठेही जाऊ नका. बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IAS डॉक्टर सुहास दिवसे यांच्याशी. सर, आता तुम्ही म्हणालात की सगळं संगणकीकरण झाल्यामुळे सोपं झालं. पण ह्यात कुठेतरी लोकांना काम मिळणं कमी झालं. ही पण एक त्यातला धोका आहे का हा? नाही, बिलकुल नाही. बऱ्याचदा काय होतं की तंत्रज्ञानामुळं काही संधी कदाचित रोजगाराच्या म्हणतात त्या बंद होतील, पण नवीन संधी उपलब्ध होतात. आणि हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इनफॅक्ट संगणकीकरणामुळं मला असं वाटतं की उलट ही क्रांती आहे एक प्रकारची. थोडक्यात सांगायचं झालं तर वेगळ्या प्रकारच्या संध्या निर्माण झाल्या. एकूणच गव्हर्नन्समध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता जॉब निर्मिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळं लोकांना एकतर आणि जेव्हा की अशा प्रकारचं, त्यामुळं तिथं वेळ, काळ किंवा स्थळाचं बंधन राहत नाही. त्यामुळं आज रोजी तुम्हाला जे काय 24/7 ती ॲक्टिव्हिटी चालू राहते, जगाच्या पाठीवर कुठेही ती चालू राहते. आणि याच्यामध्ये नेहमी टेक्नॉलॉजी बदलत राहतात. आणि त्याच्यामुळं स्किल्स जर त्याचे अपडेट करत गेलो तर इनफॅक्ट जी काही वास्तव आत्ता जी दिसतंय जगामध्ये, आणि आपण ती आपली एक ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला इंग्लिश चांगलं येतं. आपले तरुण-तरुणी हे अशा प्रकारचे जे काही स्किल्स आहेत ते आत्मसात लवकर करतात. हो. आणि त्यामुळे मला वाटतं जनरेशन फास्ट. म्हणजे या गोष्टीकडे पाहताना एक संधी म्हणूनच बघितलं पाहिजे आणि ती जरूर घेतली पाहिजे. सर, एक पुणे मेट्रोच्या वेळेला जेव्हा जमिनी ताब्यात घ्यायच्या होत्या, तेव्हा ते खूप मोठं आव्हान होतं प्रशासनासाठी. कशा प्रकारचं ते आव्हान होतं? एकतर आपण जर पुण्याची जी मेट्रो लाईन 3 आहे, तो मला वाटतं हा मेट्रोतला PPPचा प्रोजेक्ट, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे PMRD अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट आहे. आणि याच्यामध्ये ही पूर्ण रेल्वे जी आहे किंवा ही मेट्रो जी आहे ती पूर्ण पुणे शहरातून जाते. आणि या मुख्य रस्त्यावरून जाते, म्हणजे युनिव्हर्सिटी रोड, बाणेर रोड अशा. आणि याच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर खाजगी तर जमिनी आहेत, पण सरकारी जमीन पण खूप आहेत त्याच्यामध्ये. आणि राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या पण जमिनी आहेत. आणि काही खाजगी शेतकऱ्यांच्या मोठ्या जमिनी. पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा एक अनुभव खूप मोठा असतो. मी पहिली जेव्हा माझी प्रांत अधिकारी म्हणून राजगुरुनगर खेडला पोस्टिंग होती, तेव्हा चाकणचे लँड एक्विशन मी केलं MIDCचं. आणि ते आम्ही कंपल्सरी न करता डायलॉग्स करून निगोशिएशन करून कॉम्पेन्सेशन केलं. आणि त्यावेळेचा देशातला सगळ्यात जास्त रेट आपण शेतकऱ्यांना दिला. अच्छा. आणि प्रॅक्टिकली 90 दिवसामध्ये ते ॲक्विशन केलं. ओके. त्यामुळे जमीन संपादनामध्ये संवाद कसा साधायचा, कसं समोरच्या व्यक्तीला समजावून सांगायचं आणि चांगल्या पद्धतीनं, हे एक थोडंसं अनुभव होता. शासकीय यंत्रणांच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं कठीण होतं. पण त्याही प्रकार ह्याच्यामध्ये खूप त्यावेळेला माननीय अजितदादा पवार पालकमंत्री होते, त्यांचा खूप मोठा सहभाग Support याच्यामध्ये होता. आहे. आणि त्याच्यामुळे मग या यंत्रणांशी समन्वय ठेवून, केंद्र शासनाशी समन्वय ठेवून त्या जमिनी आम्ही कधी प्रेमानं, कधी गोड बोलून, कधी आमिष दाखव. कायद्याचा वापर करून संपादन केल्या. आणि मला वाटतं टाटाचं काम सुरू करण्याचीच अट होती की आम्हाला 100% जमीन ताब्यात हवी. अच्छा. आम्ही 99% जमीन ताब्यात दिली अत्यंत कमी वेळामध्ये. आणि मग ते काम पुढे सरकलं. आणि मला वाटतं पुढच्या 1 महिना 2 महिन्यामध्ये ती मेट्रो आता कार्यान्वित होईल. किती वर्ष लागले ह्या सगळ्या प्रक्रियेला? मेट्रोला कामाला सुरुवात तर तशी बरीच झाली. मी मला वाटतं 2020 पासून याच्यामध्ये काम होतं चालू. त्याच्या अगोदर थोडे दिवस. आता ह्या साधारणपणे 5 एक वर्ष 23 किलोमीटरची लाईन आहे आणि मुख्य शहरामधून जाते ती. आणि मला वाटतं पुण्याच्या एकूण भौगोलिक परिस्थिती पाहता आणि हिंजेवाडी म्हणजे आमचं जे IT चं प्रमुख केंद्र आहे त्याला जोडणारी लाईन आहे. त्यामुळे आणि हा PPP मधला यशस्वी प्रयोग होऊ शकतो देशामध्ये.
जो इतर ठिकाणी पण तुम्ही वापरू शकता. तर खूप चांगला असा उपक्रम येत्या 5-6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवत आहात. त्यातला एक आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे शेती तंत्रज्ञानामध्ये ब्लॉकचेन प्रक्रियेचा केलेला वापर. ही कल्पना कशी सुचली? मी म्हणलं तसं की कुठल्या टेक्नॉलॉजीज सध्या उपलब्ध आहेत आणि त्याचा आपल्या कामामध्ये कसा वापर करता येईल, ही हं. पहिल्यापासून एक छंद म्हणूनच आहे. हो. माझ्या लक्षात आलं की वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनला मी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर होतो. हां. आणि कुठलाही शेतकरी जेव्हा माल शेतकऱ्याचा ठेवतो गोदामामध्ये, हं. तेव्हा एक तारण कर्ज त्याला मिळतं. हो. म्हणजे ती पावती घेऊन जातो, बँकेत जातो, मग बँक त्याला कर्ज देते. हो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याचा वेळ पण खूप जातो, श्रम पण जातात, पण त्याच्यामध्ये पैसा पण जातो. म्हणजे त्याला ती माल वाहतूक आणणं, त्याचं ते ठेवणं, त्यातनं पावती घेणं, ते जाणं. तेव्हा ब्लॉकचेनमध्ये असं लक्षात आलं की सर्व या ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे शेतकरी असेल, वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, बँक असेल आणि व्यापारी असेल, हे जर एका प्लॅटफॉर्मवर आले आणि या प्रत्येकाला जर कळू शकलं की काय चाललंय कोणत्या लेवलवर, तर ते पेपरलेस होईल, फास्ट होईल. आणि म्हणून ब्लॉकचेनचा वापर झाला. आणि मला वाटतं ही माझ्या माहितीप्रमाणे ही ॲग्रिकल्चरमधली किंवा वेअरहाऊसिंगमधली पहिली केस स्टडी आहे ज्याच्यामध्ये हो. ब्लॉकचेनचा वापर झाला. हो. त्याच्यामध्ये काय आलं, आता काय होतं की शेतकरी माझ्याकडे ज्यावेळेला माल ठेवतो वेअरहाऊसिंगला, त्यावेळेला त्याची एक इलेक्ट्रॉनिकच आम्ही त्याची पावती, म्हणजे ती जाते, ती बँकेला जाते. त्याचा विमा पण उतरवलेला असतो. हं. बँक त्याचं क्वालिटीबद्दल पण ॲश्युरन्स आम्ही देतो. तर बँकेला खात्री पटते की एका क्वालिफाईड एजन्सीनं ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत हं. आणि त्याच्या आधारे बँक इमिजिएटली त्याला ते कर्ज मंजूर करते. ते त्याच्या खात्यात जमा होतं. त्याला विकायचा असतो ज्यावेळेला, त्यावेळेला व्यापारी त्या प्लॅटफॉर्मच येतो. तो बघतो की आता हा माल मला हवा आहे. हं. तो किती रेट देतो ते वेअरहाऊसिंगच्या वेबसाईटवर जातं. शेतकरी बघतो, त्याला वाटलं माल विकायचा, तो सांगतो विकून टाका. एक पुन्हा छोटासा ब्रेक घेतोय. मंडळी, कुठेही जाऊ नका. बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IAS डॉक्टर सुहास दिवसे यांच्याशी. सर, तुमच्या पूर्ण कारकिर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा किंवा तुम्ही केलेलं काम म्हणजे 21 दिवसात कोरोनाच्या काळात 1200 कॉट्स असलेल्या रुग्णालयाची निर्मिती. हे कसं शक्य झालं? जेव्हा आम्ही बघतो या गोष्टीकडे, तेव्हा आता वाटतं की अशक्यप्राय होतं ते. हां. काही घटना तुमच्या आयुष्याला बदल घडवतात हो. आणि खूप असा परिणामकारक असतात. 2001 मध्ये जेव्हा 26 जानेवारीला भूकंप झाला गुजरातमध्ये, त्यावेळेला महाराष्ट्र शासन पहिलं राज्य होतं की ज्यांनी आपलं मदत पथक तिथं पाठवलं आणि मला तिथं जाण्याची संधी मिळाली. आणि ते बघितल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो पब्लिक सेक्टरशी, म्हणजे सरकारच करू शकतं. अगदी. त्यामुळे मी त्याच्यामध्ये खूप काम केलं नंतर. आणि मग त्याच्यामध्ये मी PhD पण केली. नंतर कोविडच्या वेळेला मी PMRD आयुक्त होतो आणि त्यावेळेला तात्काळ जम्बो हॉस्पिटलची निर्मिती करावी असं तिथं निर्णय घेण्यात आला. आणि ही जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली, कारण आमच्या खात्यावर, की जिथं निर्णय प्रक्रिया फास्ट होईल. हां. आणि मग पूर्ण टीमला एकत्र करून, आम्हाला हॉस्पिटल कशाशी खातात माहीत नाही, बांधण्याचा तर विषयच नाही, पण तरीसुद्धा एकदा एखादी गोष्ट करायची ठरलंच की मग, आणि शासनामध्ये ती ताकद आहे आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये तो एक निश्चितपणे एक क्षमता आहे. आम्ही मग जिद्द आहे ती पूर्ण जिद्द पण आहे करायची. की एक समोर एक आपत्ती हं. उभी आहे, हजारो लोकांचे प्राण त्याच्यामध्ये, म्हणजे खरोखरी जीवावर बेतण्याचं आणि भयानक होतं ते भयानकच होतं सगळं. ते. हो. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ह्याच्या, म्हणजे हॉस्पिटलच्या बाबतीत एक वेगळी यंत्रणा, त्याच्यातल्या ज्या मशिनरीज आहेत, म्हणजे ICU मधल्या मशिनरीपासून ते ऑक्सिजन टँकपासून सगळं, ती यंत्रणा वेगळी आणि मॅनेज करणारी यंत्रणा वेगळी, असं पूर्ण प्रक्रिया अवलंबून आम्ही दिवसरात्र काम केलं. म्हणजे माझ्यातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट पण मोठ्या प्रमाणावर आम्हाला मिळाला. आणि न भूतो न भविष्यतो आम्ही 1600 हॉस्पिटलची, म्हणजे 800ची 2 हॉस्पिटल, 140 बेड प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ICUच्या. आपण ICUमध्ये सहज जातो, पण किमान 400 वस्तू त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या सर्व गोष्टी कोविड सारख्या पिरियडमध्ये मिळवणं एक मोठं चॅलेंज होतं, पण घडून गेलं. मला असं वाटतं कुठेतरी डॉक्टर व्हायचं स्वप्न अपुरं राहिलं ना, तर या माध्यमातून देवाने ते तुमचं स्वप्न, डॉक्टर डायरेक्ट नाही केलं तुम्हाला, पण 1200 खाटांचं हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी एक प्रकारे तुम्हाला प्रशासनातलं डॉक्टर केलं. आपण म्हणू शकता. आणि असं- खरोखरी म्हणजे मला आता असं वाटतं, हो, असं म्हणायला हरकत नाही. आम्ही ते हॉस्पिटल खरं तर 6 महिन्यासाठीच उभं केलं होतं. हम्म. वरचं टेम्पररी फॅसिलिटी, या. पण जवळजवळ 2 वर्ष. आणि दुसऱ्या ज्या वेळेला वेव्हच्या वेव्हच्या वेळेला. वेळेला त्याचा इतका फायदा झाला. आमचे 2 हॉस्पिटल होते, एक पिंपरी चिंचवडमध्ये, एक पुण्यात होतं. दोन्ही हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या वेव्हमध्ये
फुल होती ती हॉस्पिटल आणि एकदाही ऑक्सिजनचा तुटवडा पडला नाही, कारण त्याची व्यवस्थाच आम्ही केली होती. आणि त्यामुळे खूप प्रचंड समाधान देणारी ही बाब आणि आपल्या हातून एक चांगली सेवा घडली त्याचं खूप समाधान, आणि त्या काळात त्याची गरज होती. गरज पण होती. क्रीडा आयुक्त म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांशी तुम्ही संबंध ठेवला आणि खूप चांगल्या पद्धतीने समन्वय तुम्ही त्या काळात साधत होतात. आपल्या भारतातल्या खेळाडूंना त्याचा कसा फायदा झाला? मला असं वाटतं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही खेळाडू बघितले आणि हा. आपली जर त्याच्यामध्ये तुलना केली तर हं. महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर कायम एक नंबरचं राज्य आहे. आपण प्रत्येक नॅशनल गेममध्ये विनर आहोत. पण प्रॉब्लेम कुठं होतो की आपल्याकडची जी एकूण धोरण आहे ते खेळाडू केंद्रित न राहता बऱ्याचदा इतर गोष्टींवर केंद्रित जास्त होतं. आणि मी स्वतः खेळतो, मला आवड आहे त्याची. एकदा मी बाहेर गेल्यानंतर मी जेसी फेरेरो नावाची जेसी फेरेरोची अकॅडमी, जेसी फेरेरो हा विश्वविजेता होता, ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होता आणि त्याच्या अकॅडमी स्पेनमध्ये आहे आणि त्याच्याच अकॅडमीमध्ये अल्काराज म्हणजे आत्ताचा जो जागतिक विजेता आहे तो मुलगा म्हणजे तो ट्रेन झाला. ती अकॅडमी मी बघायला गेलो. अच्छा. अत्यंत म्हणजे लिटरली पत्र्याच्या शेडमध्ये ते अकॅडमी चालवतात आणि कमीत कमी पण सगळ्यात जास्त जर फोकस कुठला असेल तर अच्छा. कोचेसचे ट्रेनिंग, हम्म. स्पोर्ट्स सायन्स, कॉम्पिटिशन्स, यूज ऑफ टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. किंबहुना त्या खूप अशा विस्कळीत आहेत. आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत. जाता जाता एक प्रश्न आहे की लँडस्टॅकचा जो अनुभव आहे किंवा तो जो प्रक्रिया आहे ती किंवा तो उपक्रम आहे तो भविष्यात कसा फायदा करून देईल? आपत्ती व्यवस्थापनातलं सगळ्यात हे सूत्र आहे आणि सगळीकडे ते वापरलं जातं आणि आपल्याकडे आयुष्यामध्ये ते वापरायला हवं. कुठल्याही गोष्टीकडे बघताना प्रत्येकजण त्याच्यातला जो घटक असतो वेगवेगळा तो वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बसतो. म्हणजे हे एक हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टीसारखं आहे. शासनामध्ये पण असंच आहे की आपण एखाद्या गोष्टीकडे पाहताना समान जर दृष्टिकोन असेल तर ते जास्त सोपं जातं आणि म्हणून जीआयएस सारखं तंत्रज्ञान वापरून त्या जीआयएसवर तर जर त्या गोष्टी ठेवल्या तर त्याचं तुम्हाला मुळामध्ये म्हणजे डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक आहे. हा नुसता डेटा म्हणजे एखादी नदी वाहते त्यापेक्षा ती जीआयएसवर टाकली तर नदी ती कुठून वाहते, पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहते, सगळे डिटेल्स मिळते. हे सर्व जे आहे. आणि मग एखादी कुठल्याही याच्यामध्ये ज्यावेळेला पॉलिसी तयार करायची असते किंवा गव्हर्नमेंटमध्ये प्रोजेक्ट तयार करायचा असतो त्यावेळेला वेगवेगळ्या यंत्रणा पद्धतीने काम करत असतात. म्हणजे जमिनीचं सातबारे, त्याच्यावरचे नकाशे, त्याच्यावरचं प्लॅनिंग, त्याच्यावर मग नगराची किंवा सिटीचा डेव्हलपमेंट प्लॅन, मग त्याच्यावर बिल्डिंग परमिशन, मग त्याच्यावर विविध सेवा, मग रस्ते, मग दवाखाने, प्रत्येकाचा वेगळा थर. म्हणजे या युटिलिटीचा एक थर, बिल्डिंग परमिशनचा एक थर, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा एक थर. दीज आर स्टॅक्स आणि हे लँडवर आहे. आणि अशा प्रकारचा लँड स्टॅक जर झाला तर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना तुम्ही अनेक प्रकारच्या थरांमधील माहिती जी आहे ती एकत्रितपणे बघू शकता आणि निर्णय होऊ शकतो. सर, तुमच्या कामाचा आवाका खूप प्रचंड आहे, मोठा आहे, पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त अधिकाधिक तुमच्या उपक्रमांबद्दल माहिती करून घेण्याचा आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलात. आज तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आणि भविष्यातले तुमचे उपक्रम सगळे पूर्ण होत अशी विधात्याला प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू सो मच. मंडळी, हे होते IAS डॉक्टर सुहास दिवसे. ऊर्जा, उत्साह, उपक्रम आणि काम करण्याची प्रचंड जिद्द आणि तळमळ याची मोठी बँक त्यांच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. असे सनदी अधिकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची, अभिमानाची गोष्ट आहे. नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.